गण म्हणजे समूह आहे, बरोबर. आणि ह्या समूहाचा अधिपती म्हणजे कोण, तर ते भगवान गणपती बाप्पा. काही गणपती असतात ते उजव्या सोंडेचे असतात, काही डाव्या सोंडेचे असतात. लोकांच्या मनात तोच प्रश्न असतो की उजव्या सोंडेचा गणपती घरात बसवायचा की नाही बसवायचा. पण हे समजण्यासाठी त्या मातीमध्ये चैतन्य शोधणारा आपला आत्मा आहे आणि त्या आत्म्याचंच पूजन म्हणजे पार्थिव गणपती पूजन किंवा पार्थिव शिवलिंग पूजन आपल्या शास्त्रामध्ये सांगितली जाते. परंतु गणपतींचं जे रूप आहे ते स्वरूप आहे, ते जसं आहे तसंच राहिलेलं केव्हाही योग्य, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही. ज्यावेळेस आपण तो गणपती घरी आणत असतो कधी कधी असं होतं की ते थोडंसं खंडित होतं, बरोबर. मग त्या टाईपची मूर्ती म्हणजे घरी आणून बसवायला पाहिजे की काय केलं पाहिजे? बँकेचे लोन्स थकलेले आहे, तुम्हाला घर सोडावं लागतं आहे, काहीतरी विवाद चाललेले आहे, जमिनीचे विवाद चाललेले आहेत, प्रॉपर्टी सेल होतच नाही आहे, अशावेळी हरिद्रा गणपतीची उपासना अत्यंत महत्त्वपूर्ण कलियुगामध्ये फलदायी ठरते. त्यावेळेस गणपतीची घरामध्ये स्थापना करतो समजा, तर असे कुठले नियम आहेत की जे पाळले गेले पाहिजे किंवा त्या गोष्टीची काळजी घेतलीच गेली पाहिजे? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो व्यक्ती 11 दिवस नित्य, सपोज आपण 10 दिवस पकडू आता गणपतीचे, जेव्हा 108 दुर्वा, 108 शमीपत्र, प्रत्येक चतुर्थीला जो व्यक्ती गणपतीची विशेष पूजा करतो त्याला 11 चतुर्थी पूर्ण केल्यानंतर त्याचं मनोवांछित फल त्याला बाप्पा प्रदान करतात. तर गणपतीसमोर सत्यविनायक नावाची पूजाच झाली पाहिजे. जशी सत्यनारायण आहे, सत्यनारायण जसं आपण करतो तसं सत्यविनायक पूजा आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील, पॉवर्ड बाय श्रीमंत होम्स. तर मंडळी, आपण श्रीमंत होम्स नावाचं एक नवीन व्हेंचर सुरू केलं आहे की ज्यामध्ये जर तुम्हाला पुण्यामध्ये जर कुठलाही फ्लॅट वगैरे जर हवा असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करणार आहे. पुण्यात घर बघताय का? तर 100 लोकांना भेटण्यापेक्षा ट्रस्टेड डेव्हलपर्सच्या लक्झुरियस प्रोजेक्टसाठी 7083669174 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि आजचा जो आपला एपिसोड होणार आहे तो एक स्पेशल एपिसोड आहे. आजचा जो उत्सव आहे तो एक स्पेशल उत्सव आहे आणि आजचे जे गेस्ट आहेत तेही एक स्पेशल गेस्ट आहेत. तर आज आपण खास तुमच्यासाठी आपण मयुरेश विस्पुते गुरुजी यांना पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. आणि आजचा जो एपिसोड आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं की स्पेशल एपिसोडसाठी आज आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. तर मयुरेशजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू, नमस्कार. येस, तर आजचा पॉडकास्ट खरं तर खूप जास्त स्पेशल आहे, कारण आता गणेश चतुर्थीला आपल्या श्रीमंत स्टुडिओला जवळपास 2 वर्ष कंप्लीट होतील आणि आपले 2 लाख सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट होत आहेत. तर आजचा हा स्पेशल एपिसोड आहे. खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतके लांबून आपल्या आजच्या स्पेशल एपिसोडसाठी आलेले आहात. धन्यवाद. आणि हा उत्सवाचा सगळा काळ आहे आणि उत्सव मूर्ती मेन आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पा. आणि त्याच्यावरती बोलण्यासाठी आजसारखा आपल्याला मुहूर्त मिळालं आणि आजचा चांगला दिवस आहे आणि श्रीमंत नावसुद्धा बाप्पांचंच आहे, म्हणून मला असं वाटतं की आजचा हा पॉडकास्ट बाप्पांशी रिलेटेडच आपण करावा. येस, आणि खरं तर हाच प्रयत्न आहे की बाप्पांशी रिलेटेड जे काही समज आहेत, गैरसमज आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे आणि आणखी चांगल्या मनोभावाने लोक मग साधना करू शकतील बाप्पाची. तर सुरुवात करूयात बाप्पांच्या स्वरूपापासून. बरोबर. जे काही बाप्पांचं स्वरूप आहे त्याच्यावरून तुम्ही सगळं काय सांगाल? नक्कीच. पण आपण नेहमीप्रमाणे सगळ्यात अगोदर सगळ्या गुरु लोकांना, सगळ्या संप्रदायातील गुरूंना वंदन करून आपला आजचा पॉडकास्ट सुरू करूया. आणि जे काही गाणपत्य संप्रदायातील प्रमुख आचार्य असतील, जे काही गुरुरूपात असतील, सगळ्यांना नमस्कार करून आजचा आपण विषय सुरू करूया. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमः भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
गणपती बाप्पा मोरया. बघा, गणपती बाप्पाचं जे स्वरूप आहे ना, हे आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासूनच आकर्षित करतं. मोठा असू देत, थोर असू देत, अज्ञानी असू देत, प्रत्येक माणसाला बाप्पाविषयी आकर्षण असतं. कारण की तुम्ही शिव बघा, विष्णू बघा, लक्ष्मी, दुर्गा, त्यांचं सगळ्या स्वरूपांपेक्षा बाप्पाचं स्वरूप खूप वेगळं आहे. त्यांचं तोंड हे हत्तीचं आहे. त्यांचं नाव गजानन, गजमुख. आणि अन्य सगळ्या देवतांपेक्षा बाप्पाची जी काही ध्यान आहे ते खूप जास्त भिन्न आहे. कारण की त्याचा एक वेगळा अर्थ आहे. सगळ्यात अगोदर गणपती, गण म्हणजे समूह आहे, बरोबर. आणि ह्या समूहाचा अधिपती म्हणजे कोण, तर ते भगवान गणपती बाप्पा. आणि गणांचा अधिपती होण्यासाठी काय गुण असले पाहिजे, यासाठी मला असं वाटतं की आपल्या थोर ऋषीमुनींनी गणपतीची एक विशिष्ट ध्यान श्लोक आपल्याला दिले. त्यांच्यातून आपण त्यांची आराधना करतो आहे. पण यामागचा आपल्याला तात्विक अर्थ कधीच कळला नाही. मला असं वाटतं की आज आपण कथावरती जास्त बोलण्यापेक्षा आपण आता त्याचा तात्विक अर्थ समजून घेऊ. गणपतीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सरळ भाषेमध्ये लॉर्ड ऑफ मॅनेजमेंट. की तुम्हाला जर कधी एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये परिवर्तित करायची असेल तर तुम्हाला स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये कोणते गुण अवलंबले पाहिजे जेणेकरून तुम्ही गणांचे अधिपती होऊ शकणार, यासाठी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपलं मोरयाचं स्वरूप आहे. सगळ्यात अगोदर बघा की देवाचं जे मुख आहे ना, हे हत्तीचं मुख आहे. त्यांची सोंड दिलेली आहे. आणि अन्य सगळ्या स्वरूपापेक्षा हत्तीचंच मुख का दिलेलं आहे, यामागे खूप मोठं तात्विक अर्थ आहे. बघा, उपनिषद काही वेगळं सांगतात किंवा शास्त्रपुराणं खूप त्यामध्ये योगिक अर्थ दिलेला जरी असला तरी आपण सर्वसामान्यांना समजेल असं आपण त्यावरती बोलूया. तुम्हाला जर कधी एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे की तुमची जी बुद्धी आहे ही बुद्धी तुम्हाला परिवर्तन केलं गेलं पाहिजे. म्हणजे नवीन विचार तुमच्या बुद्धीमध्ये आले पाहिजे. जर कधी तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, तुम्ही एखाद्या टीमचे लीडर असाल, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला जुनं जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला कट करून सोडून तुम्हाला नवीन ज्ञान घ्यावं लागेल. यासाठी बाप्पाचं ती कथा सांगितली जाते की त्यांचा शिरच्छेद केला. गणपतीची सोंड आहे बघा, सोंड ही ह्या गोष्टीचं प्रदर्शित सांगतं. उपनिषदामध्ये असं वाक्य आहे की वक्रतुंड, वक्र म्हणजे थोडंसं टेढा स्वरूप किंवा वाकलेलं मुख, हे याच्यासाठी सांगितलं की आत्मरूप आहे. मी अगोदर सांगतो की बाप्पांचं स्वरूप ओंकार रूपात आहे. की या सृष्टीची उत्पत्ती जेव्हा झाली त्यावेळी ओंकाराचा जन्म झाला आणि ओंकाराचं जे स्वरूप आहे तेच म्हणजे बाप्पाचं स्वरूप असं सांगितलं जातं. आणि जी काही वाकडी सोंड आहे ते आत्मरूप सांगतं. ठीक आहे ना. मला जर कधी माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट पाहिजे असेल, काही गोष्ट मला मिळवायची असेल, तर माझं आत्मस्वरूप मला बघणं गरजेचं आहे. आणि आत्मस्वरूप शोधणं इतकं काही सोपं नाही आहे. त्याला मायाचा वेढा आहे. मग हे दाखवण्यासाठी मायाने सुद्धा ज्याला वेढलेलं आहे आणि माया पार करून जो आत्मस्वरूप दाखवतो असा तो वक्रतुंड. बाप्पाचं बघा डोकं खूप मोठं आहे. गणपती बाप्पाचं डोकं याच्यासाठी मोठं मला असं वाटतं की तुम्हाला जर कधी जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल, लीडरशिप तुम्हाला करायची असेल, तर तुम्हाला तुमचे विचार विस्तृत ठेवणं खूप गरजेचं आहे. हे दाखवण्यासाठी बाप्पाचं स्वरूप तसं दिलेलं आहे. बाप्पाचे कान आहे, सुपासारखे कान याचे, शूर्पकर्ण सांगितलं जातं की देवाचे कान याच्यासाठी मोठे आहे की जो गणनायक आहे, जो गणांचा अधिपती आहे, तो सर्व गोष्टी ऐकतो. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला जर कधी वक्ता व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर चांगला श्रोता व्हावा लागतो. म्हणून ते सांगण्यासाठी किंवा तो गुण आपण बाप्पाकडून घेतला पाहिजे. म्हणून शूर्पकर्ण आहे, प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे. जो लालबागचा राजा प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर बाप्पाचं कानसुद्धा खूप सुंदर दाखवलेलं आहे. आणि इतकी गर्दी जरी असली तरी शेवटच्या हजारोंमध्ये कोण व्यक्ती काय बोलतो आहे त्याच्या मनातली प्रार्थना बाप्पाबरोबर ऐकतो. जो त्याच्या जवळ गेला त्याचंही ऐकतो, जो दूर आहे त्याचंही ऐकतो. म्हणून सगळ्यात अगोदर तुमच्यामध्ये हा गुण विकसित झाला पाहिजे की तुम्हाला प्रत्येकाचं ऐकता आलं पाहिजे.
हा गुण बाप्पाचा दाखवण्यासाठी ते तसं दाखवलं असावं. बाप्पाचे डोळे खूप छोटे बघा, मोत्यासारखे डोळे बाप्पांचे. याच्यासाठी आहे की तुम्ही दूरदृष्टी जीवनामध्ये ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्ही गणनायक म्हणजे तुम्ही लीडर होऊ इच्छिता, तर तुम्हाला दूरदृष्टिकोन पाहिजे. भविष्यात काय करायचं आहे, सूक्ष्म नजर पाहिजे. यासाठी बाप्पाचे डोळे छोटे आहे. बाप्पाचं बघा, बाप्पाचं एक नाव आहे एकदंत. त्याची कथा माहिती होती की परशुरामांसोबत त्यांचं युद्ध झालं, त्यावेळी एक दंत त्यांचा तुटला गेला आणि तोच दंत त्यांनी हातामध्ये घेतला. आपल्या जीवनामध्ये पण असंच आहे. अशा काही गोष्टी घडू शकतात आपल्या आयुष्यामध्ये की ती आपल्यामधली असलेली ती कमतरता आहे, कमी आहे. पण त्या कमतरतेचा सुद्धा उपयोग करून तुम्ही आयुष्यामध्ये कसं पुढे जायचं, हा गुण बाप्पाला आपल्याला सांगायचा असला पाहिजे. म्हणून कदाचित मला असं वाटतं एकदंत स्वरूप तसं दिसलेलं आहे. योगिक अर्थ आहे, पण आज आपण अगदी सर्वसामान्यांना अर्थ कळावा असा मी तुम्हाला अर्थ सांगतो, म्हणून एकदंत आहे. नंतर सोंडेचं एक तुम्हाला लक्षण दिसलं असेल की काही ठिकाणी उजवी किंवा काही ठिकाणी डावी. आता हे लोकपरंपरेवरती डिपेंड आहे. आता महाराष्ट्रामध्ये उजव्या सोंडेच्या गणपतीला थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं आणि दक्षिण भारतात गेला तर तिथे उजव्या सोंडेचा गणपती प्रमुख पूजा केली जाते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचं थोडंसं सोळं ओळं थोडंसं अधिक असल्याने घरामध्ये त्याचं पूजन ठेवू नये आणि डाव्या सोंडेचा गणपती हा थोडासा सौम्य असल्याने प्रत्येकजण त्याची उपासना करू शकतं, ही अशी धारणा आहे. त्यामुळे हे कालतत्पर किंवा लोकपरंपरेवरती लोकश्रद्धेवरती त्याचा सगळ्या गोष्टी डिपेंड्स आहे. वरतून गणपती बाप्पांचं उदर मोठं दाखवलेलं आहे, लंबोदर. आणि लंबोदर याच्यासाठी की ज्याच्या उदरामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे, ज्याच्या उदरातून संपूर्ण ब्रह्मांड जन्म घेतं असा तो मोरया आहे, यासाठी लंबोदर सांगितलं आहे. आणि जेव्हा तुम्ही गणनायक होऊ इच्छिता तर तुम्हाला प्रत्येकाच्या चुका असतील, जेही त्याचं पास्ट लाईफ असेल, तुम्हाला ते काय घ्यावं लागणार आहे, अगोदर पोटात घ्यावं लागणार आहे, उदरात घ्यावं लागणार आहे. तेव्हाच तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. बाप्पाच्या हातामध्ये पाश आहे, अंकुश दाखवलेला आहे. पाश काय आहे की जर कधी तुम्ही पुढे समाजाचं प्रतिनिधित्व करता आहे तर तुमच्यामध्ये हे गुण असले पाहिजे की लोकांना तुम्हाला आकर्षित करता आलं पाहिजे. प्रेमाचं पाशबंधन है ना. शिवरायांनी काय केलं, प्रत्येक मावळ्यांच्या जीवनाशी त्यांचा जवळचा संबंध होता. जरी हा राजा आमचा असला तरी प्रत्येकाला राजे हे आपले वाटायचे, त्यांच्यात राहून म्हणजे प्रेम पाशात ते प्रत्येक याच्याशी कनेक्ट होते. आज IT क्षेत्रामध्ये बघता बॉस एक वेगळ्या लेव्हलने असतात, पण ते करत असताना तुम्हाला आपल्या जो सहकारी आहे त्याच्याशी तुम्हाला चांगल्या रीतीने जुळून कनेक्ट व्हावं लागेल. वरतून योगशास्त्रामध्ये सांगितलं आहे की अंकुश हे आपल्या विकारांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आहे, अंकुशधारी. तर गणपतीय संप्रदायामध्ये तर अंकुशधारी ह्या स्वरूपाला खूप विशेष महत्त्व आहे. तो आता एक तात्विक विषय वेगळा आहे, परंतु अंकुश हे तुमच्या विकारांवरती, तुमच्या विचारांवरती अंकुश ठेवता यावं यासाठी अंकुश आहे. आणि गणपती बाप्पाचं स्वरूप सोबत समजून घेताना हे गुण जर कधी आपल्या जीवनामध्ये आले तर मला असं वाटतं की आपलं आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं. वरतून पाहिलं असेल तुम्ही की बाप्पाचं वाहन उंदीर आहे ना, आणि उंदीर मामा म्हणतात. पण मला असं वाटतं हा एक सामाजिक अर्थ आहे की ज्या घटकांकडे कोणीही लक्ष देत नाही आहे त्या घटकांकडे सुद्धा बाप्पानी लक्ष दिलेलं आहे. ज्याचं कोणी ऐकू शकत नाही असे तुम्हाला त्यांचं ऐकणं गरजेचं आहे, त्यांना सोबत घेऊन तुम्हाला पुढे चालायचं आहे, म्हणून उंदीर आहे. आणि आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी काम करत असता, तुमची प्रगती होते, तर बरेच काही उंदरासारखे बिळामध्ये बोलणारे आयुष्यामध्ये प्रसंग घडतातच. पण अशावरतीसुद्धा ज्याची सत्ता आहे, तुम्हाला जेव्हा गणपती उपासना तुमच्या जीवनामध्ये येते तर ह्या सगळ्यांवरती पण तुम्हाला तुमचं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, हे सांगण्यासाठी बाप्पा असले पाहिजे. मला असं त्याचा अर्थ वाटतं. वरतून बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहे, त्याची पौराणिक कथा वेगळी आहे. या सगळ्यामागे एक वेगवेगळं पौराणिक शास्त्र आहे, पण मी सर्वांना समजेल यासाठी सांगतो आहे. दुर्वा बघितलं ना तुम्ही की अगदी कुठेही तुम्हाला उपलब्ध होतो, त्याला एवढं काही काय तृणमूल मानलं जातं, त्याचं काही खूप महत्त्व नाही
आहे असं मानलं जातं. तर हा समाजातला असा पार्ट आहे की जर कधी तुम्ही टीम लीडर होऊ इच्छिता तर तुम्हाला अगदी तृणवत जरी ज्याला समजतायत त्यांनासुद्धा तुम्हाला मस्तकी धरून पुढं जावं लागणार आहे, की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. ह्या सगळ्या गुणांचा जो अधिपती आहे, हे सगळं ज्याच्यामध्ये आहे तेच म्हणजे गणपती. हा त्याचा संपूर्ण स्वरूपाचं एक तात्विक अर्थ. ओके, पण मग जसं तुम्ही सांगितलं समजा की काही गणपती असतात ते उजव्या सोंडेचे असतात, काही डाव्या सोंडेचे असतात. मग लोकांच्या मनात तोच प्रश्न असतो की उजव्या सोंडेचा गणपती घरात बसवायचा की नाही बसवायचा. बरोबर. बघा, मूर्तिशास्त्रामध्ये जेव्हा मूर्तिशास्त्र की आपला जो सनातन हिंदू धर्म आहे यामध्ये मूर्तिपूजा सांगितली गेलेली आहे. मूर्तिपूजेचा इतिहास सगळ्यात अगोदर आपण समजून घेतला पाहिजे की ज्या स्वरूपामध्ये ध्यानाच्या परमावस्थेमध्ये जेव्हा ऋषी किंवा एक चांगली व्यक्ती ज्यांनी त्या परब्रह्माला पाहिलं तर त्यांना तो परब्रह्म कसा दिसला, त्याचं जे त्यांना स्वरूप दिसलं ते स्वरूप त्यांनी श्लोकबद्ध केलं. बरोबर. आता मला ब्रह्माची पूजा करायची आहे, त्या निर्गुण तत्वाची उपासना करायची, तर मला ते कसं कळेल, मी त्याला पाहिलेलंच नाही आहे ना. पण ज्यांनी पाहिलं त्यांनी ते एका श्लोकामध्ये लिहून ठेवलं. मग त्या श्लोकावरून आपले जे मूर्तिकार होते त्यांनी बरोबर त्याची प्रतिकृती निर्माण केली आणि मग अशानुसार मूर्तीची पूजा आपल्या शास्त्रामध्ये सुरू झाली. पण काय होतं की हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे. म्हणून जर कधी मला तरी असं व्यक्तिगत म्हणणं माझं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, लोकपरंपरा लोकश्रद्धा आहे, त्यामुळे डाव्या सोंडेचा गणपती याला पूजण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, तर तो प्रत्येकाने ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपती शक्यतोवर घरामध्ये नसावा. ठीक आहे. आता मी जेव्हा दक्षिण भारतात जातो त्यावेळी प्रत्येक घरामध्ये मला उजव्या सोंडेचा गणपती दिसतो. जशी आपल्याकडे मान्यता आहे डाव्या सोंडेला धरून, तशी त्यांची उजव्या सोंडेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कोणत्या भागात आहात त्यावरतीही डिपेंड आहे. मोस्ट ऑफ तुम्हाला डाव्या सोंडेच्या गणपतीचं पूजन अर्चन करणं हे सगळ्यात जास्त लाभकारी आणि शुभ मानलं जातं. तर याची नेमकी सुरुवात कधी झाली होती आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल होत गेले? नक्कीच. आपल्या शास्त्रामध्ये अनेक व्रत सांगितलेले आहे. वरदविनायकाचं व्रत आहे, वरतून पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे, संकष्ट चतुर्थीचं व्रत आहे, विनायक चतुर्थीचं व्रत आहे. अनेक जर कधी तुम्ही मुद्गल पुराण वाचलं तर मुद्गल पुराणामध्ये वेगवेगळ्या गणपतींची कथा आहे, त्यांचं पूजन अर्चन आहे, त्याची विधी सांगितली गेलेली आहे. तसंच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणपतीची पूजा सांगितली जाते. जसं तुम्ही हरतालिकेच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची, मातीपासून बनलेल्या शिवाचं अर्चन आपण श्रावण सोमवारी पण केलं. पार्थिव शिवलिंग पूजा तर आता महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी होत चालली आहे. पार्थिव म्हणजे काय की आपलं जे शरीर आहे हे पण एक माती आहे आणि ही जी माती आहे ह्या मातीमध्ये आपण मिसळणार आहोत. आपलं वास्तविक स्वरूप तेच आहे, पण हे समजण्यासाठी त्या मातीमध्ये चैतन्य शोधणारं आपला आत्मा आहे आणि त्या आत्म्याचंच पूजन म्हणजे पार्थिव गणपती पूजन किंवा पार्थिव शिवलिंग पूजन आपल्या शास्त्रामध्ये सांगितली जाते. तशात हे जे काही व्रत आहे पार्थिव गणेश व्रत हे एका दिवसाचं व्रत सांगितलं गेलं आहे की तुम्हाला माती आणायची आहे, गंगेवरनं किंवा नदीवरनं माती आणायची आहे आणि त्याचा तुम्हाला गणपतीची मूर्ती करायची आहे आणि गणपतीचं अर्चन पूजन तुम्हाला त्या तिथीला करायचं आहे. हा त्याचा शास्त्रीय विधान त्याचं. परंतु कालांतराने असं झालं की लोकमान्य टिळक यांनी ते जे काही व्रत परंपरा होती, तो जो उत्सव होता हा सार्वजनिक केला. जो एका दिवसाचा होता त्याला 10 दिवसापर्यंत केलं, पण मूळ त्याला शास्त्रीय आधार हा एका दिवसाचा आहे. आणि नंतर आपले लोकमान्यता किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला जुळल्या गेल्या आणि मग त्यानंतर त्याचं अर्चन सुरू झालं. अनेक अशी लोककथा सांगतात की महाभारत हे व्यासमुनींनी लिहित असताना गणेशजींनी ते लिहिलं आणि लिहित असताना त्यांच्या शरीरामध्ये हीट निर्माण झाली, त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली, म्हणून त्यांना मातीचा लेप देण्यात आला. आता हा सगळा वेगवेगळे अर्थ, परंतु मला असं वाटतं की त्याला जो शास्त्रीय आधार आहे
तो हाच आहे की हे एक व्रत आहे आणि त्या व्रताचं व्याप्ती लोकमान्य टिळकांनी केली. पण मग आपण आजकाल बघतो समजा की जी गणेशाची मूर्ती असते त्याला खूप असे वेगवेगळे स्वरूप आजकाल येत चालले आहेत. आता मध्ये तर मी पुष्पाची पण पाहिली होती किंवा कोणाची असू दे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची असेल किंवा कोणत्याही रूपामध्ये गणपतीची आजकाल मूर्ती येत असते. तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे? मी असं म्हणेल की हा थोडासा गंभीर विषय आहे आणि तुमच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगू इच्छितो की आपल्या धर्माचं सगळ्यात अगोदर तत्त्व आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. श्रद्धा, भाव, भक्ती हे त्या ठिकाणी योग्य आहे. बघा, मी सांगितलं की परमेश्वराचे 2 रूप आहे, एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे. बरेच लोक म्हणतात की का त्या रूपामध्ये देव नाही आहे का? सर्वस्वच्या हृदयसन्निविष्टा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमेश्वर आहे. पण हे केव्हा? निर्गुण उपासनेमध्ये. ठीक आहे. पण तुम्ही सगुण उपासना करता आहात, सगुण पातळीवरती जर कधी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तर त्याला नियम आहे. आमचे आदरणीय विद्यावाचस्पती स्वानंद पुंड गुरुजी इतके छान समजावून सांगतात की जर कधी तुम्ही सगुण रूपात साधना करत असाल तर सगुण उपासनेमध्ये नियम आहे, त्याच नियमाला तुम्हाला धरून साधना ही फलीभूत होणार आहे. मी सांगितलं की सगळ्यात अगोदर मूर्तीपूजेचं शास्त्र काय आहे की जो काही ध्यान मंत्र आहे, जर कधी तुम्ही गणपती अथर्व शीर्ष वाचलं त्याच्यामध्ये आहे श्लोक आहे एकदंतम चतुरस्थम पाशमंकुशधारिणम. तर यामध्ये गणपतीचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे की गणपतीचं रूप कसं आहे. गणपती बाप्पांच्या हातामध्ये पाश आहे, अंकुश आहे. गणपती बाप्पा हा अभय आणि वरद मुद्रा देवाने आपल्या हातामध्ये धारण केलेली आहे. स्वरूप त्यांचं तसं सांगितलेलं आहे. तर अशा ध्यान श्लोकाशी रिलेटेड असलेली मूर्तीच आपल्याला बनवली गेली पाहिजे, जे स्वरूप आहे. आता माझ्यासमोर जर कधी मी म्हणत असेल की योगेशजी, तर योगेशजींचं मला जे योगेशजी मी ज्यांना पाहिलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, ज्यांना मी योगेश नावाचे व्यक्ती मी पाहिलेले आहे, त्यांचं स्वरूप माझ्या डोळ्यासमोर येणार आहे. बरोबर. मग त्याचंच रूप मला तसं केलं गेलं पाहिजे. बाबा महाराज सातारकरांनी तर इतकं छान सांगितलं होतं की ते म्हणतात की प्रत्येक देवी देवतेचं प्रत्येकाचं एक रूप आहे, रूपामध्ये बदल होऊ शकतो, परंतु गणपतींचं जे रूप आहे ते स्वरूप आहे, ते जसं आहे तसंच राहिलेलं केव्हाही योग्य, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही. पण आज काळाचा महिमा, वेगवेगळ्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या मूर्ती करतात. बघा, तुमची कला योग्य आहे, मी कलेला आपण कुणाला बंधन देत नाही, परंतु जर कधी तुम्ही मूर्तीपूजा हा विषय येत असेल तर मूर्तीपूजेला तुम्हाला नियम दिलेले आहेत, त्या नियमाचं पालन कराल तर तुम्ही ते चांगलं होईल. नाचणारे गणपती, बुलेटवरती असलेले गणपती, पुष्पाचे गणपती, हे काय आहे? आपण त्या देवतेची विटंबना करतो आहे. जर कधी तुम्हाला पूर्ण फल पाहिजे, तुम्ही म्हणत असाल ना, कारण की हे काही तुम्ही सगुण पूजा का करत आहात? तुमच्या जीवनामध्ये आनंद भेटला पाहिजे, मग आनंद देणारा त्या स्वरूपाचं तुम्ही आराधना केलं पाहिजे ना. रक्तवर्णाचा गणपती पाहिजे, तुम्ही गणपतीला शेंदूर अत्यंत प्रिय आहे, रक्तवर्ण आहे, मग असं स्वरूप तुम्हाला भेटलं पाहिजे. आणि अशा स्वरूपाची जेव्हा तुम्ही अर्चना पूजन कराल तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे, ना की आजकालचे जे स्वरूप दिसतं आहे त्यानुसार. तर सर्वसामान्य व्यक्तीने अग्निपुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मूर्तीचं प्रमाण किती असावं. अगदी 1 अंगुष्ठपासून ते 12 अंगुष्ठपर्यंत मूर्ती ही केव्हाही फलदायी ठरते. पण आज फुटाफुटाच्या मूर्ती आहे, ते शास्त्राला अपेक्षित नाही आहे. तर तुम्ही जी काही आपण कला करत आहोत त्या कलेला सांभाळत असताना शास्त्र सांभाळावं, ते केव्हा पण उत्तम राहील. म्हणजे आपण आपल्या देवतेंचं जे आपल्याला फल भेटलं पाहिजे, जे त्याचं आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडलं पाहिजे, ते केव्हा घडेल? जेव्हा तुम्ही ती मर्यादा सांभाळाल ना. ते शास्त्र आहे ना. आम्ही पण नेहमी म्हणतो की जर कधी तुम्ही हायवेवरती चालत असाल तर तुम्हाला हायवेचे नियम पाळणं गरजेचं आहे, बेपाहून कसं काय चालेल? तसं हा नियम इथे आहे. मूर्तीशास्त्रामध्ये सगुण उपासनेत तुम्हाला जर कधी दिलेलं आहे तर सगुण उपासनेचे नियम तुम्हाला पाळणं खूप गरजेचं आहे. आणि जे स्वरूप सांगितलेलं आहे, पाश अंकुश धारण केलेलं, पितांबर धारण केलेलं नॉर्मल गणपतीचं स्वरूप, त्याचंच आपण पाळलं पाहिजे. गोमय किंवा मातीपासून बनलेली जी मूर्ती आहे ती त्याला प्रधानता आहे. आणि मला असं वाटतं की
तुम्ही आपल्या ह्या सगळ्या कलाकारांच्या ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये जे कोणी गावातले जे लोक कुंभार समाजातले होते, मला आजही आठवतं की आमच्या गावामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कुंभार अगदी मातीपासून गणपतीची मूर्ती बनवायचे. त्याची विशेष पद्धत होती. तुम्ही कराड, सातारा, सांगली याकडे गेलात तर तिथे एक पद्धत अशी पद्धत आहे की मोठी मूर्ती जरी घेतली तर तुम्हाला छोटा मातीचा गणोबा घ्यावा लागतो. मुख्य अर्चन त्याच्यामध्येच होतं. आणि आपल्या हाताने आपल्याला आपण बनवू शकत नाही, आपल्यामध्ये ती कला नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट जे शास्त्र आहे, शास्त्राला आधारित जी मूर्ती आहे, आणि पार्थिव म्हटलं आहे ना, पार्थिव म्हणजे काय, आपलं शरीर पण पार्थिवच आहे ना. क्षणात जेव्हा अग्निसंस्कार होतो तेव्हा त्याची माती होते, राख होते. पण मग इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे, समजा की जे सामान्य लोक आहेत आमच्यासारखे, समजा की आम्हाला इको फ्रेंडली गणपती बसवायचा आहे, मातीचा गणपती बसवायचा आहे, तर ज्यावेळेस आपण तो गणपती घरी आणत असतो, कधी कधी असं होतं की ते थोडंसं खंडित होतं. बरोबर. तर मग त्या टाईपची मूर्ती म्हणजे घरी आणून बसवायला पाहिजे की काय केलं पाहिजे नेमकं? अनेक लोकांच्या मला फोन पण येतात, मेसेज पण येतात की आम्ही मातीची मूर्ती घरामध्ये आणताच त्याचा हात तुटला तर काही अपशगुन आहे का, काय करावं. माझं असं म्हणणं आहे की खंडित मूर्ती बसवल्या जात नाही, ती अखंड केव्हाही असली पाहिजे. तर ती जी मूर्ती तुमची खंडित झालेली ती तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि नवीन दुसरी मूर्ती तुम्हाला आणायची. आणि कोणतेही मनामध्ये अंधश्रद्धा न बाळगता, बघा माती आहे, ठीक आहे, ते तुटणार फुटणार हे अगदी स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये खूप काही असं घाबरण्यासारखं कारण नाही. आणि दुसरं कारण असं की आपला जो धर्म आहे, हिंदू धर्म, हा मूर्तीपूजक जरी वाटत असला तरी तो मूर्तीपूजक नाही आहे. मुख्य तो मूर्तीची नाही पूजा करत, मूर्तीमध्ये असलेल्या चैतन्याची पूजा करतो. आपण केव्हा पूजा करतो? ज्यावेळी त्या मूर्तीमध्ये गुरुजी घरामध्ये येतील, प्राणप्रतिष्ठापना करतील, त्या मूर्तीमध्ये ते देवत्व आहे. असे हे प्राणाप्रतिष्ठन्तु असे प्राणाशरन्तुच, त्यामध्ये जेव्हा प्राण येतील त्या प्राणाची, त्या आत्मचैतन्याची पूजा आहे. मग ती मूर्ती जरी खंडित झाली तर आपण अगदी सहजतेने ती विसर्जित पण करतो ना. म्हणून आपण मूर्तीतलं चैतन्य बघणारे लोक आहोत, ना की मूर्ती. म्हणून जर कधी असं काही तुम्हाला वाटत असेल तर ती मूर्ती, खंडित मूर्ती जी आहे ती नवीन आणायची आणि जी आहे त्याची विधिवत पूजा आपल्याला जसं जमेल त्यानुसार आपण स्वतः करावी. पण मग इथं पण हाच प्रश्न येतो, समजा की काही लोकांच्या घरी गणपती बसवत नाही, म्हणजे आधीपासूनच बसवत नाही, बरोबर. काही लोक बसवतात. समजा एखाद्या व्यक्तीला वाटतं की यार आतापर्यंत तर काही बसवलं नाही, पण आता मी सुरुवात करू का, तर त्याने काही दुष्परिणाम तर नाही होणार घरात? नाही होणार. ह्या सगळ्या काल्पनिक घटना आहेत, त्याच्यावरती तुम्ही लक्ष नाही द्यायचं. मी जेव्हा दिल्ली, पंजाब, हरियाणा ह्या साईडला जातो, काश्मीर साईडला जातो, तर मी तेव्हा त्या लोकांना आवर्जून सांगतो की तुम्ही बाप्पाला बसवलं पाहिजे. आणि ते लोक खूप आनंदाने बसवतात. तर हा श्रद्धेचा भाग आहे. बाप्पा ही आनंदाची देवता आहे, मांगल्याची देवता आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक विघ्न आहे ना. आणि तुम्ही स्वतः बघता की गणपती बाप्पा ज्या वेळेला त्यांचं आगमन होतं आपल्या घरामध्ये, गणपती असो अथवा नसो, पण त्या 10 दिवसातलं वातावरण अगदी वेगळं असतं. 10 दिवस कसे जातात हे खूप आनंदी वातावरण असतं. मग चांगलंच करत आहोत ना आपण. पण मग काही लोकांना अशी भीती वाटते की समजा आपल्याकडनं जर व्यवस्थित पूजा वगैरे झाली नाही, जसं पाहिजे तसं जर नाही झालं तर त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला नाही, तसं काहीच नाही होत. त्या सगळ्या खुळचट कल्पना आहेत. तुम्ही विधिवत तुमच्याकडनं जे शक्य आहे, परमेश्वराला काय, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आणि हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. फुलं वाहनं, दुर्वा वाहनं, हे आपण सर्वसामान्य व्यक्ती करू शकतो. त्यामुळे असं त्याला काहीही बंधनं नाही. हां, जे काही, आणि आपल्या मराठी समाजामध्ये इतकी सजगता आहे की देवाचं असलं की काय नियम पाळावे एवढं त्यांना माहिती आहे. तर सर्वसामान्य नियम पाळून आपण बाप्पाची आराधना करणं केव्हाही उत्तम आहे, चांगलं आहे, केलं पाहिजे. ओके, आता आपण थोडंसं तंत्राकडे येऊयात की तंत्रामध्ये गणपतीचं काय, म्हणजे आपण म्हणतो ना की काय महत्व आहे. बरोबर. आणि कोणते वेगवेगळ्या स्वरूपाचे गणपती तंत्रामध्ये आहेत? खूप चांगला प्रश्न. तंत्रशास्त्रामध्ये गणपतीची उपासना ही प्रथम सांगितलेली आहे. प्रथम पूज्य गणपतीच आहेत. आणि शाक्त परंपरा असू देत, आपल्या सनातन धर्मामध्ये मुख्य पंचदेवतेंची आराधना सांगितलेली आहे. गणेश आहे, शिव आहे, विष्णू आहे, देवी आहे आणि सूर्य आहे.
याला पंचायतन पूजा म्हणतात. वरतून गणपती म्हणजे ह्या पंचायतन पूजामध्ये सुद्धा काही विग्रह सांगितलेले आहे. विग्रह म्हणजे काय, अगदी आता म्हणजे काही 100-200 वर्षापूर्वीच्या काळानंतर मूर्ती आल्या. पूर्वी मूर्ती नव्हत्या है ना, पूर्वी ते काम नव्हतं. पूर्वी काय होतं, पंचायतन पूजा म्हणजे नर्मदेचं शिवलिंग म्हणजे शिव, गंडकी नदीतला दगड शालिग्राम म्हणजे विष्णू, सोनभद्र शिला म्हणजे सोनभद्र नदीच्या मधून मिळणारा दगड म्हणजे गणपती, देवी शिला आणि स्फटिकचा तुकडा म्हणजे सूर्य. ठीक आहे, याला पंचायतन पूजा सांगितलेली आहे. मुख्य त्याचीच पूजा होती. पण नंतर माणसाची संस्कृती वाढत गेली, वेगवेगळे कलागुण आले आणि नंतर मूर्ती बनवणं सुरू झालं. तर यामध्ये तंत्रसुद्धा खूप जास्त पुढे आहे. तंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणपतीची उपासना सांगितली गेली आहे. जोपर्यंत तुम्ही गणपतीची आराधना करत नाही तोपर्यंत तुमची साधना पुढे होत नाही. गणपतीच्या साधनेतल्या उदाहरणार्थ आपण प्रत्येक वेळी दशमहाविद्यावरती बोलतो. तर दशमहाविद्या साधना पूर्ण करण्याच्या अगोदर तुम्हाला मुख्य 2 देवतेची उपासना सगळ्यात अगोदर करणं गरजेची आहे. कोणती, एक म्हणजे गणपती आणि दुसरं म्हणजे भैरव. हे 2 तत्व जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुरुवातच ती आहे ना, आपलं मूलाधार चक्र आहे, मूलाधारामध्येच गणपतीचा निवास आहे. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम, गणपती तिथे आहे. मूळ तुमचा प्रवास तिथूनच आहे ना, तुमच्या आशा आकांक्षा. आणि ललिता उपाख्यानामध्ये पण खूप चांगली कथा आहे की ज्यावेळी तुम्ही साधना सुरू करत असताना तुमचे अनेक कर्मबंधनं हे खुलून जातात. त्यावरती तुम्हाला वेगवेगळी विघ्न येतात. तुम्ही साधना सुरू करता, तुम्हाला आळस येतो, तुम्हाला झोप येते, तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता जीवनामध्ये येते, तुम्हाला वाईट वाटतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे नकारात्मक भाव तुमच्यामध्ये ॲक्टिव्ह होतात. हे काय झालं, हे विघ्नच आहेत ना. मग हे विघ्न दूर करण्यासाठी कोण आहे, तो विघ्नहर्ता आहे. म्हणून अगोदर तंत्रामध्ये गणपतीची उपासना सांगितली जाते. त्यातले अनेक काही प्रसिद्ध, तसे तर खूप गणपती, शक्ती गणपती, वीर गणपती, एकाक्षर गणपती, नृत्य गणपती, सिंह गणपती, वेगवेगळे गणपतीचे स्वरूप आहे. 32 गणपती तर प्रमुख सांगितलेले आहे तंत्रशास्त्रामध्ये. पण त्यातले जे काही प्रसिद्ध आहे जसे हरिद्रा गणपती, नंतर क्षिप्रप्रसाद गणपती, महागणपती, उच्चिष्ट गणपती, हे जे काही गणपती आहेत ना, हे तंत्रशास्त्रामधले प्रसिद्ध गणपती आणि त्याची साधना केली जाते. सगळ्यात अगोदर आपण क्षिप्रप्रसाद गणपतीचा संदर्भ घेऊया. भुवनेश्वरी विद्या, दशमहाविद्यापैकी एक. तर भुवनेश्वरी देवीचे जे काही गणपती आहे, गणेश आहे, ते आहे क्षिप्रप्रसाद गणपती. क्षिप्र म्हणजे काय, लवकर, जे लवकर फल प्रदान करतात तेच म्हणजे क्षिप्रप्रसाद गणपती. आणि गणपतीचं जे स्वरूप आहे ना ते खूप सुंदर आहे. त्यांच्या हातामध्ये मोदक आहे, पाश आहे आणि कल्पतरू जे काही वृक्ष आहे, कल्पवृक्ष आहे, त्या कल्पवृक्षाची फांदी त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे काय की ज्याच्या हातामध्ये कल्पवृक्षच आहे तो सगळं काही देण्यासाठी समर्थ आहे, हे दाखवण्यासाठी क्षिप्रप्रसाद गणपतीचं रूप दिलेलं आहे. आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल की आपल्या श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठामध्ये जेव्हा अहिल्यानगर ह्या ठिकाणी जेव्हा साधना करायला सुरुवात होते श्रीविद्येची, तर त्यांच्याकडून आपण सगळ्यात अगोदर क्षिप्रप्रसाद गणपतीची साधना पूर्ण करून घेतो. मध्यंतरी 28 मार्चला खूप मोठा आपल्याकडे यज्ञ झाला. यामध्ये जे काही 60 ते 70 जे आपले साधक होते, प्रत्येकाने म्हणजे पती पत्नी देखील त्यामध्ये समाहिक होऊन प्रत्येकाने आपल्या घरी 1.25 लाख जप पूर्ण केला. एकूण तो 75 लाख सगळ्यांनी पूर्ण त्यांचे जप पूर्ण केले. प्रत्येकाने 1.25 लाख जप पूर्ण केला. जप पूर्ण केल्यानंतर त्याचं दशांश हवन झालं, त्याचं दशांश तर्पण त्या मंत्राचं, दशांश मार्जन आणि ब्राह्मण भोजन. तर क्षिप्रप्रसाद गणपतीची साधना प्रामुख्याने आपण सगळ्यांकडनं अगोदर करून घेतो. कारण की काय, भूमितत्व आहे ना. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची रोजीरोटीच अडकलेली असेल, पोटामध्ये भाकर नाही आहे, कर्जाचा प्रश्न आहे, तर तुम्ही काय साधना करणार ना. पैसे अडकलेले आहेत, मग काय तुम्ही करणार. तुम्हाला सगळ्यात अगोदर बेस तयार करावा लागेल ना. मग बेस तयार करण्याचं काम गणपती उपासना करून देतं. म्हणून क्षिप्रप्रसाद गणपतीची साधना, नंतर बगलामुखीची साधना. आपल्या पीठामध्ये ज्यावेळी बगलामुखीची उपासना होते त्या अगोदर आपण सगळ्यांकडनं बगलामुखीची उपासना करण्या अगोदर हरिद्रा गणपतीची उपासना करून घेतो.
तंत्रशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे गणपती सांगितलेले आहे. दुर्वा गणपती, गोमय गणपती, हरिद्रा गणपती, शमी गणपती असे प्रयोग दिलेले आहेत. तर हरिद्रा गणपती म्हणजे काय, हळदीपासून बनलेला गणपती. बगलामुखीचे ते अंगदेवता आहे. जेव्हा तुमच्यावरती खूप जास्त कर्ज झालेलं असेल ना, त्यावेळी तुम्ही हरिद्रा गणपतीची उपासना करा. हरिद्रा गणपती कवचाचं तुम्ही पाठ करा. जे तुमच्याकडे जे काही परिचित जे गुरुजी असतील, जे कर्मकांड करणारे, ज्यांना या क्षेत्रातलं नॉलेज आहे, अशा गुरुजींकडनं तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. हरिद्रा गणपतीचं कवच ह्या तंत्रशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. तुमच्यावरती कर्जबाजारीपणा तुमचा वरती वाढला असेल, कर्ज वाढलेलं असेल, पैसा फसलेला असेल, तुमच्यावरती जप्ती आली असेल, बँकेचे लोन्स थकलेले आहे, तुम्हाला घर सोडावं लागतं आहे, काहीतरी विवाद चाललेले आहे, जमिनीचे विवाद चाललेले आहेत, प्रॉपर्टी सेल होतच नाही आहे, अशावेळी हरिद्रा गणपतीची उपासना अत्यंत महत्त्वपूर्ण कलियुगामध्ये फलदायी ठरते. आणि विदाऊट हरिद्रा गणपतीची उपासना तुम्ही बगलामुखीची साधना नाही करू शकत. तंत्रामध्ये कोणतंही बघा तुम्ही. एक प्रसंग तुम्हाला सांगतो की एक तांत्रिक होते जे काशीमध्ये भैरवीची उपासना करत होते. स्मशान साधना भैरवी उपासनेमध्ये येते. तर ते करत असताना जसं जसं त्यांचा जप वाढत होता तसं तसं त्यांच्या शरीरामध्ये त्यांना उदरपीडा व्हायला सुरुवात झाली. त्यांचं पोट खूप जास्त दुखायला लागलं आणि ते जसं जसं जप वाढायचा तसं तसं त्यांना त्याचा त्रास होत गेला. त्यांना शरीरामधून रक्तपात होणं सुरू झालं. रक्तप्रवाह त्यांचा शरीरातून बाहेर पडायला लागला. तर मग त्यांना कळत नव्हतं की आपण आता आपलं अनुष्ठान थांबवावं की काय करावं. अशावेळी त्यांनी एका संतांचं मार्गदर्शन घेतलं. तर संतांनी त्यांना 2 गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सांगितलं. आपल्या काशीमध्ये दुंडी विनायक म्हणून आहे. काशी विश्वेश्वराचं दर्शनाच्या अगोदर तुम्हाला दुंडी विनायकाचं दर्शन घ्यावं लागतं. तर त्यांना सांगितलं की तुम्ही रोज दुंडी विनायकाचं दर्शन घ्यायचं आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं. काशीमध्ये सर्वात प्रथम सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. नंतर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये झालं, पण सगळ्यात प्रथम काशीमध्ये आहे. तर ते रोज दुंडी विनायकाचं दर्शन घेऊन, सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मग त्यांची साधना त्यांनी सुरू केली आणि हळूहळू तो प्रवाह त्यांचा जो काही ऊर्जेचा खराब झाला होता तो बॅलन्स झाला आणि ते साधनेमध्ये पुढे जायला त्यांची सुरुवात झाली. तसं शास्त्रात पण तसंच आहे ना, शाक्त परंपरेत पण तेच आहे. जोपर्यंत तुम्ही गणपतीची उपासना करत नाही, कारण की तुमचा तो काय मूळ आधार बेसिक, जर जोपर्यंत तो पायाच पक्का नाही होणार तुम्ही कशी साधना करणार. म्हणून गणपतीची उपासना, बगलामुखी किंवा अन्य सगळ्या महाविद्येची साधना करताना तुम्हाला यांची उपासना करावी लागते. गणपतीची उपासना करावी लागते. महागणपती उपासना, महागणपती, ललिता त्रिपुरसुंदरीची साधना करण्यातला सर्वप्रथम टप्पा म्हणजे महागणपती आहे. महागणपतीचा जो मंत्र जप आहे हा 28 अक्षर आहे. दोघांची तुम्ही बेरीज करा. 8 आणि 2 किती होता? 10. लास्टला काय होतं? 1 उरतो. 1 आणि 0 हा अखंडत्व प्रदान करणारा ब्रह्मतत्वाचा अंक आहे. म्हणून महागणपती ही साधना तर खूप, त्यावरती तर एक विस्तृत आपण बोलू शकतो. पण तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात अगोदर तुमची चांगली सुरुवात व्हावी, तुमचं मूलाधार चांगलं व्हावं, तुमचे जे काही आर्थिक प्रश्न असतील ते सुटावे, यासाठी श्रीविद्येमध्ये महागणपतीची उपासना आहे. वेगवेगळ्या त्यामध्ये अंगदेवता आहे, त्यांची उपासना तुम्हाला तिथे करावी लागते. जोपर्यंत तुम्ही 48 दिवस महागणपतीचं तर्पण पूर्ण करत नाही, यंत्रपूजा करत नाही, गणपतीचा क्रम पूर्ण करत नाही, तोपर्यंत तुम्ही ललिता देवीची साधना नाही करू शकत. ठीक आहे. तर विघ्नयंत्र प्रहर्षिता, महागणेश निर्विघ्न विघ्नयंत्र प्रहर्षिता. विघ्नयंत्र भंडासुराने ललिता देवीच्या सैन्यामध्ये स्थापित केलं होतं. त्यामुळे सगळे जे काही देवी सैन्य होतं त्यांच्यामध्ये प्रमाद आला, त्यांच्यामध्ये आळस आलं, त्यांच्यामध्ये निद्रा तंद्रा आली आणि ते युद्ध करणंच विसरून गेले. विघ्न आलं ना. मग महागणपतीचं प्राकट्य तिथे झालं. तर महागणपतींनी ते विघ्नयंत्र तोडलं आणि मग सगळं युद्ध पुन्हा सुरू झालं. तर साधकाच्या जीवनामध्ये पण असंच आहे. तर जेव्हा तुम्ही श्रीविद्या साधना करता तर तुम्हाला महागणपतीची उपासना करणं गरजेची आहे. म्हणून श्रीविद्येमध्ये महागणपतीची उपासना केली जाते. नंतरचे जे गणपती आहे ते उच्चिष्ट गणपती.
उच्चिष्ट गणपतीवरती मला नाही वाटत की आज आपण जास्त बोललं पाहिजे. अनेक लोक त्याची साधना देतात, पण तसं नाही होत. श्रीविद्येमध्ये किंवा तंत्रशास्त्रामध्ये उच्चिष्ट गणपतीची साधना जरा वेगळ्या पद्धतीने केली जाते. उच्चिष्ट म्हणजे काय? उष्ट. मराठीमध्ये त्यांना उष्टा गणपती म्हणतात. तर त्यांची साधना करत असताना तुम्हाला काही ना काहीतरी मिठाई वगैरे खाऊन तुमचं तोंड हे उष्ट अशामध्येच तुम्हाला त्याची साधना करावी लागते. त्याचा योगिक अर्थ, तात्विक अर्थ असा आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड त्या ब्रह्माचं उच्चिष्ट आहे. ज्ञान ब्रह्मापासूनच किंवा त्या ब्रह्मतत्वापासूनच ते निर्माण झालेलं आहे आणि त्याचं जे ज्ञान आहे तेच उच्चिष्ट गणपती आहे. पूर्वजन्मामध्ये आपले अनेक असे कर्म आहेत की जे आपण पूर्ण केलेले नाही, उष्टे आहेत, अपूर्ण सोडलेले आहेत. मग ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही साधना प्रत्येकाला करावी लागते आणि अत्यंत चमत्कारिक ते स्वरूप आहे. पण त्याची साधना ही खूप विशेष पद्धतीने केली जाते. योग्य वेळी ती करावी लागते. ऑनलाईन ती साधना होत नाही. नंतरची जी उपासना आहे शक्ती गणपती, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांची धारणा असते. अनेक लोक म्हणतात दरवाजाला तुम्ही गणपती लावायचा, नाही लावायचा, पाट लावायची, पोट लावायचं. बरेच लोक आपापल्या पद्धतीने सांगतात. परंतु त्याला शास्त्र आधार असा आहे की जर कधी तुम्ही दक्षिण भारतात गेलात, दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर एक शक्ती गणपतीचं तुम्हाला फोटो प्रत्येकाच्या दरवाजाला तुम्हाला दिसेल, एक संरक्षण म्हणून. आणि गणपतीचे वेगवेगळे फॉर्म आहेत, ठीक आहे. त्यापैकी शक्ती गणपती एक आहे. म्हणून शक्ती गणपतीचं उपासनासुद्धा तंत्रामध्ये सांगितली जाते. जेव्हा तुम्ही दुर्गेची उपासना करता तर दुर्गेची उपासनासाठी दुर्गापुत्र गणेशाची उपासना दिलेली आहे, त्याला दुर्गा गणेश म्हणतात. तिची उपासना आपल्याला करावी लागते. तर हे असे सगळे तंत्रातील वेगवेगळे गणपती आहे. आघोर गणपतीसुद्धा आहे. जेव्हा एखादी आघोरी व्यक्ती, जेव्हा एखादी कपालिक व्यक्ती त्याचा मृत्यू होतो तेव्हा कपाल मोचन क्रिया केली जाते. तर कपाल मोचन क्रिया करत असताना जेव्हा त्यांचे सद्गुरू किंवा जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहे त्यांचं कपाल भेदन करतात त्यावेळी कपाल गणेश मंत्रानेच ते केलं जातं. हे अत्यंत दुर्मिळ रूप आहे, त्याच्यावरती तुम्हाला कुठे लिहिलेलं सापडत नाही. पण आघोर संप्रदायामध्ये त्याचं विशेष महत्त्व आहे आणि त्या गणपतीचं रूप खूप उग्र आहे, खूपच जास्त तीक्ष्ण आहे. म्हणून अशा रूपातसुद्धा गणपतीची साधना ही केली जात होती. ओके, पण आता इथं मला एक क्वेश्चन आठवलं की ज्यावेळेस समजा मूर्ती तयार केली जाते, म्हणजे स्थापनेच्या म्हणजे जे मूर्तिकार मूर्ती वगैरे तयार करतात त्यावेळेस ती पाटाची पूजा करतात किंवा पाद्यपूजा करतात, तर मग त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? बघा, हे वेगवेगळे ट्रेंड्स आले सध्या आपल्या याच्यामध्ये, पण त्याला तसा शास्त्रीय आधार नाही आहे. स्वरूप हे केव्हाही पूर्ण असावं, ठीक आहे. पाठपूजा वगैरे याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे. तो लोकांची श्रद्धा आहे म्हणून लोकांनी ते सुरू करतात. आणि त्याचा एक अर्थ असाही असतो की जे काही मूर्ती बनवत आहे ते निर्विघ्न पद्धतीने पूर्ण केलं पाहिजे. पण ते फक्त पायाची पूजा करतात, पाद्यपूजा म्हणून. मूर्ती घडलेली नसते, फक्त पायाचं पूजा करतात. त्याला शास्त्रीय आधार नाही आहे, ते अशास्त्रीय आहे. जोपर्यंत मूर्ती पूर्ण होत नाही, पूर्णत्व मिळावं म्हणून मूर्तीचं दिलेलं आहे ना, अजून मूर्ती पूर्णत्व नाही आहे त्याला प्राप्त झालं. म्हणून ह्या पूजाला तसं शास्त्रीय त्याला आधार नसल्याकारणाने त्या पूजा तुम्ही समजून उमजून करा. गणपती नॉमिनल तुमच्याकडे जी गणपतीची मूर्ती असेल, आपल्याकडे जसं सत्यनारायण वगैरे करतो आपण तसं गणपतीची मूर्ती ठेवतो, सुपारी ठेवतो, त्याचा अभिषेक पूजा तुम्ही करा, तुम्ही पुण्यवाचन आधी करा. पण जी मूर्ती पूर्ण झालीच नाही तिचं अपूर्ण पूजन तुम्ही कसं करणार? तर ह्या सगळ्या गोष्टी करावं. मी त्याला नाही असं करत नाही आहे, पण त्या पायाची पूजा जो अजून बनलेलं नाही आहे त्याला तसं योग्य नाही आहे. ते समजून उमजून केलं पाहिजे. आणि आणखी आपण ज्यावेळेस गणपतीची घरामध्ये प्रतिष्ठापना करतो समजा, तर असे कुठले नियम आहेत की जे पाळले गेले पाहिजेत किंवा त्या गोष्टीची काळजी घेतलीच गेली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा नियम की घरामध्ये शुद्धी अशुद्धीचं ज्ञान असलं पाहिजे. रोज सकाळी संध्याकाळ घरामध्ये साफसफाई झाली पाहिजे. फरशी पुसणं वगैरे आपण म्हणतो ते तुम्ही केलं गेलं पाहिजे. वरतून घरामध्ये केव्हाही नॉनव्हेज आधी 10 दिवस आपल्याला ते पाळलं पाहिजे. वरतून कोणत्याही प्रकारचं व्यसन घरामध्ये केले नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये बाप्पा आहेत, शेवटी एक चैतन्य आहे ना, त्या चैतन्याला तुम्हाला समजून एक घरामधले एक ज्येष्ठ व्यक्ती किंवा घरामध्ये एक मोठी व्यक्ती आहे ह्या मनात ठेवून तुम्हाला काही गोष्टीचे नियम पाळणं गरजेचे आहे. आपल्या स्वतःच्या श्रद्धा इतकं सकाळ संध्याकाळ गणपतीचं स्तोत्र, गणपतीची आरती स्वतः तुम्हाला म्हटलं पाहिजे.
त्या केलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त सुख करता दुःख हरता आरती, अनेक लोकांना तर ती अशुद्ध पाठ आहे. तर असं न करता शुद्ध पद्धतीने ती आरती, हां, तर थोडंसं ऑनलाईन वगैरे या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्ही स्वतः म्हणावं, आतर्क्य भावाने, आतुरतेने जे केल्या जाते ती आरती आहे. म्हणून अशा पद्धतीने देवाला प्रार्थना करायची, आरती करायची आहे. जो काही तुमच्या यथाशक्ती, जो काही तुमचा नैवेद्य आहे, तर नैवेद्य तुम्हाला देवाला अर्पण करायचं आहे. देवाला सर्वात जास्त प्रिय दुर्वा आहे, शमीपत्र आहे. 108, 11, 21, 1000 जशी तुमची शक्ती आहे त्यानुसार देवाला एक एक नाम उच्चाराने देवाला अर्पण केलं गेलं पाहिजे. तुमच्या आजच्या ह्या चांगल्या मुहूर्तावरती मी एक चांगला नियम सांगतो तुम्हाला. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो व्यक्ती 11 दिवस नित्य, सपोज आपण 10 दिवस पकडू आता गणपतीचे, जेव्हा 108 दुर्वा, 108 शमीपत्र किंबहुना 1000 प्रत्येक चतुर्थीला जो व्यक्ती 1000 शमीपत्राने, 1000 दुर्वदलाने किंवा 1000 मोदकाने गणपतीची विशेष पूजा करतो, त्याला 11 चतुर्थी पूर्ण केल्यानंतर त्याचं मनोवांछित फल त्याला बाप्पा प्रदान करतात. तर मग आता 10 दिवस आहेत, आपल्याकडनं एखादा दिवस तरी आपल्याकडनं होऊ शकेल त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. गणपती बाप्पा बसलेले असतात आणि गणपती बाप्पासमोर शिला की जेवाणी चालते, हे कुठेतरी चुकीचं आहे ना. अन्य धर्माच्या ठिकाणी तुम्ही कधी हे ऐकलं आहे का? एखाद्या समाजाची मिरवणूक आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऐकता का? असे कोणते गाणे ऐकतात का? नाही ऐकत. तर तुम्ही जे काही पावित्र्य आहे ते पाळलं गेलं पाहिजे. वेगवेगळे खेळ होतात, रंजक खेळ होतात, ते केले गेले पाहिजे. मी त्याच्याबद्दल कधीही त्याला नाकारणार नाही. परंतु जे काही उत्सव असतील, सामूहिक अथर्वशीर्ष पठण असेल, सामूहिक गणेश स्तोत्र पठण असेल, ते तुम्ही करा. तुमच्याकडून ते पॉसिबल नसेल तर गणेश चालिसा सर्व मिळून तुम्ही त्याचं आयोजन करा. 10 दिवसापैकी 1 दिवस तर तुम्ही ते करू शकता. त्या गोष्टीचं तुम्ही अर्चन करा. 1000 सहस्त्रनाम प्रत्येक मंडळाने कमीत कमी जो 1 दिवस तरी तुम्ही त्या आराध्यांना बोलवलेलं आहे, तर 1 दिवस तरी तुम्ही तसा केला पाहिजे की गणपतीला 1000 दुर्वापत्र नामाने. लोकांना 1000 गणपतीचं नावही माहिती नाही आहे. तुम्ही गुरुजींना विचारा ना, जे गुरुजी तुम्ही पूजेला बोलवणार आहात त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्या, लोकांना ते नाव ऐकू द्या. अशी पद्धती आहे. अशा पद्धतीने अर्चन केलं पाहिजे. चांगल्या गोष्टी आपण, आणि त्याच्यासाठीच तर उत्सव आहे ना. उत्सव कशासाठी? सामाजिक अर्थ आपल्याला द्यायचा आहे. मी म्हणत नाही की बघा महाराजांसारखं तर हे तर आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, परंतु गणपतीच्या स्वरूपाला ते रूप देऊन आपण महाराजांची पण विटंबना करतो आहे, आपण दैवतेची सुद्धा विटंबना करतो आहे. तसं न करता तुम्ही जे आपल्या महाराजांचा इतिहास आहे तो व्यवस्थित पद्धतीने लोकांसमोर ठेवा. त्यांचा तुम्ही अपमान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. पोवाडे असतील, पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्याला थोडंसं मॉडर्नायझेशनच्या नावाखाली आपण काही अश्लील प्रकार करत असतो, ते टाळल्या गेले पाहिजे. पावित्रता ती पाळलीच गेली पाहिजे, तेव्हाच त्याचा फायदा आहे. आता खरं तर एवढं सगळं आपण बोलतोय, पण एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्यावेळेस गणपती समजा म्हणतो ना आपण की 10व्या दिवशी उठतात गणपती, त्यावेळेस बरेच लोक घरी सत्यनारायणची पूजा वगैरे करतात. त्या सगळ्यांवरती तुमचं काय मत आहे? यावरती मी सांगेल की मी अगोदर पण त्यांचं नाव घेतलं, मी परत घेतो की आदरणीय विद्यावाचस्पती स्वानंद पुंड गुरुजी इतके छान उदाहरण देतात आणि त्याला शास्त्र आधारसुद्धा आहे की गणपतीची उपासना तुम्ही जर कधी तुम्ही करता आहात तर गणपतीसमोर सत्यविनायक नावाची पूजाच झाली पाहिजे. जशी सत्यनारायण आहे, सत्यनारायण जसं आपण करतो तसं सत्यविनायक पूजा आहे. तर सत्यनारायण पूजा ही नारायणाची उपासना आहे, बरोबर. देवामध्ये तर भेद नाही, तत्व एकच आहे, पण स्वरूप इथे वेगळं आहे. मी अगोदर सांगितलं की सगुण पातळीवरती पूजा करताना सगुण उपासनेचे नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. सत्यविनायकाची कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने त्या गणेशांचं अर्चन केलं, अशी त्याची कथा आहे. तर त्यांच्यासमोरच तुम्ही विनायकांसमोरच तुम्ही सत्यनारायणाची पूजा करतायत, ठीक आहे, केलं पाहिजे. दोन्हीही परमेश्वर एकच आहे, परंतु
प्रथम प्राधान्य केव्हाही सत्यनारायणापेक्षा सत्यविनायक अर्चन हे बाप्पासमोर झालं पाहिजे. आणि हे माझं मत नाही आहे, एकटं माझं मत नाही आहे. जेवढेही गणपती उपासक आहे, गणपती संप्रदायामधील जेवढे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती आहेत, प्रत्येकाचं हे मत आहे की सत्यविनायक हे पूजन गणपतीसमोर, बाप्पासमोर, मोरयासमोर केलं पाहिजे, समजलं पाहिजे. सत्यदत्त पूजन, दत्त जयंतीला सत्यदत्त पूजनाचा विशेष महत्त्व आहे. नवरात्रामध्ये सत्य अंबा म्हणजे देवीचं पूजन आहे. सत्यविनायक गणपतीसमोर आहे. गणपतीचीच उपासना आपण केली गेली पाहिजे. पण मग इथे आणखी एक प्रश्न असाही येतो की समजा ज्यावेळेस आपण दत्तगुरूंचं पारायण करतो, त्यावेळेस गुरुचरित्र वाचतो आपण, तसं मग गणपतीच्या बाबतीत असं कुठलं पुस्तक आहे का की ज्याचं आपण पारायण वगैरे करू शकतो? किंवा खूप सुंदर प्रश्न. गणपतीला नामावली अत्यंत प्रिय आहे. गणेश सहस्त्र नामावलीचं तुम्ही पाठ करू शकता. गणपती अथर्वशीर्षाचं तुम्ही पाठ करू शकता. सोबत सगळ्यात पवित्र असं मुद्गल पुराण. मुद्गल पुराण प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. गणेशाच्या इतक्या सुंदर सुंदर कथा त्यामध्ये आहे आणि मुद्गल पुराण तुम्ही मूळ वाचलं पाहिजे. त्यामध्ये गणपतीच्या संपूर्ण कथा, पूजा पद्धती सर्व काही त्याच्यामध्ये विस्तृत पद्धतीने सांगितलं आहे. तर हा क्रम तरी आपण ठेवला पाहिजे की मी 10 दिवसामध्ये मुद्गल पुराण तरी वाचेल, मी त्याचं पारायण करेल, मी ते समजून घेईल आणि मी ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला सहज मुद्गल पुराण मिळतं. दगडूशेठ हलवाई गणपती तिथे पण तुम्हाला बुक स्टॉलवरती मुद्गल पुराण तुम्हाला अवेलेबल होतं. आणि पुण्यामध्ये तर खूप मानाच्या गणपतीचं विशेष महत्त्व तर आहेच, पण सगळ्यात जास्त अधिक महत्त्व जसं आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं महत्त्व आहे, तसंच आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसावींचे जे समाधी मंदिर आहे, ज्या ठिकाणी मोरया गोसावींनी तप केलं, जिथूनच आपण गणपती बाप्पा मोरया ह्या उद्घोष तिथून झाला. तर या पिंपरी चिंचवडच्या मंदिराचं दर्शन घेणं, त्या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलं, जो व्यक्ती 11 चतुर्थी बाप्पाचं दर्शन घेऊन तिथे अर्चना करतो, त्याचं मनोवांछित फल बाप्पा त्याला प्रदान करतात. तर आपल्या पुण्यामध्ये एवढं मोठं क्षेत्र असताना पिंपरी चिंचवडला जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. तिथे मुद्गल पुराण भेटतं, त्याचं तुम्ही अध्ययन करू शकता. ओके. त्यानंतर आपला मोरेश्वर गणपती, त्याच्याबद्दल काय सांगा? अष्टविनायकांचं तर विशेष महत्त्व आहे. मी अगोदर सांगितलं की महागणपतीचा जो मंत्र आहे हा 28 अक्षर आहे आणि गणपतीचं यंत्रपूजन करताना वेगवेगळ्या देवता सांगितलेल्या आहे. पण जितकं जसं शैव संप्रदायामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंग सांगितलं गेलं आहे, प्रत्येकाला ते दर्शन घेतलं पाहिजे. शाक्त परंपरेमध्ये 51 शक्तिपीठ, 3.5 शक्तिपीठ त्याचं महत्त्व दिलेलं आहे. त्याहूनही अधिक गणपत्य संप्रदायामध्ये मोरगावचे मयुरेश्वरांचं दर्शन हे अत्यंत पवित्र आहे. मी अनेकांना सांगतो की तुम्ही गणपतीची जर कधी अष्टविनायक यात्रा करत असाल, सुरुवातही मोरगावपासून करा आणि शेवटही मोरगाववरतीच होतो. तिथली द्वार यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. द्वारदेवतेचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे. आणि मूल ब्रह्म आहे, त्याला भूस्वानंद स्वामी आम्ही त्यांना म्हणतो. तर त्या मोरयाचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पूर्ण सर्व बाजूने तुम्ही बांधल्या गेलेले असाल, तुम्ही स्टक झालेले असाल, तुम्हाला कोणताही मार्ग मिळत नसेल, तर मोरगावला जाऊन त्या मोरयाचं दर्शन घेणं, तिथे थांबणं हे तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. ते गावाची रचनाच यंत्रावत केलेली आहे आणि खूप तंत्रोक्त ते पीठ आहे. शुद्ध आणि सात्विक स्वरूप, ब्रह्मस्वरूप म्हणजेच तो मोरया आहे. तर त्याचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. ओके. त्यानंतर असे कुठले गणपतीचे आणखी मंदिर आहेत? जालना जिल्ह्यामध्ये राक्षस भुवन म्हणून एक गाव आहे. तर राक्षस भुवनमध्ये शनी मंदिरसुद्धा प्रसिद्ध आहे. तिथे विज्ञान गणेश म्हणून मंदिर आहे. तर त्या ठिकाणी ते मंदिरसुद्धा अत्यंत जागृत देवस्थान आहे. जालना जिल्ह्यामध्ये राक्षस भुवन. वरतून आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पद्मालय म्हणून एक क्षेत्र आहे. पद्मालय हे असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी पौराणिक संदर्भ आपल्याला भेटतो. तिथे अशी मान्यता आहे की बकासुराला भीमाने तिथेच मारलं. तिथे अजूनही भीमघंटा, भीमाचं जातो तिथे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि पद्मालयामध्ये तुम्हाला उजव्या सोंडेचा गणपती पण दिसतो आणि तुम्हाला डाव्या सोंडेचा पण गणपती दिसतो. दत्त महाराजांची प्रमुख शिष्य असलेले कार्तवीर्य अर्जुन यांनी पद्मालयामध्ये उपासना केली. तिथे एक सरोवर आहे आणि सरोवरामध्ये कमळ येतात आणि म्हणून त्यांचं नाव पद्म म्हणजे कमळ.
तर त्या ठिकाणी त्या सरोवरातूनच ती मूर्ती सापडलेली आहे. ज्या लोकांचं, बरेच लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असे सांगतात की आमच्याकडे खूप वैभव होतं, संपन्नता होती, पण आता सगळं वैभव गेलं, आमचा पैसा गेला, आमचं वैभव गेलं, आमचं सगळं आर्थिक स्थिती ही सगळी खराब झाली, आमचा पैसा गेला, किंबहुना आमचे पैसे अडकले. जे काही तुमच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले असतील तर तुम्ही पद्मालयाचं मध्ये जाऊन पद्मालयामध्ये स्थापित असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं पाहिजे. ते अत्यंत पॉवरफुल आहे, कारण की ते कार्तवीर्यार्जुनांनी त्याची साधना केलेली आहे. कार्तवीर्यार्जुनांची उपासना जेव्हा जो व्यक्ती केलो, रतम नष्टम ते लभ्यते, जे गेलेलं आहे ते वापस मिळतं. मग ते वैभव असेल, तुमच्या घरातून कोणी व्यक्ती पळालेला असेल, तुम्हाला सापडत नसेल, किंबहुना तुमचं जी काही संपत्ती गेलेली असेल, जे गेलेलं आहे ते तुम्हाला वापस भेटेल, किंवा जेव्हा तुम्ही पद्मालयाचं दर्शन घेणार त्यावेळी. बरं, आता बऱ्याच लोकांना चतुर्थी पकडायची असते, पण ती नेमकी कधी पकडली पाहिजे आणि कुणी पकडली पाहिजे? हा श्रद्धेचा विषय आहे व्रतवैकल्याआधी. पण शास्त्र म्हणतं की तुम्हाला चतुर्थीचं व्रत जर कधी करायचं असेल तर तुम्हाला अंगारकी जी योग आहे, म्हणजे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. अंगारक योग ज्या दिवशी असतो त्या दिवशीच तुम्हाला चतुर्थीचं व्रताची सुरुवात होते. आणि जर कधी तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं असेल तर तेव्हासुद्धा अंगारकीला तुम्ही उद्यापन करू शकता, हे मान्यता आहे. आणि व्रतवैकल्य आजकाल फक्त साबुदाणा खाणं व्रतवैकल्य राहिलेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की व्यवस्थित साधना करून, जे काही स्तोत्र असतील, मंत्रजाप असतील, देवतेची आराधना असेल, ती व्यवस्थित करून जर कधी तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला त्याचा फळ चांगलं भेटतं. ओके. आणि आणखी कुठले असे गणेश मंदिर आहेत की जिथे लोकांनी गेलंच पाहिजे? गणपतीच्या काही दुर्मिळ तंत्रोक्त स्वरूप काही सांगितलं जातं. त्यातलं एक आहे श्वेतार्क गणपती. पांढरी रुई तुम्हाला माहिती असते. पांढरी रुईच्या मुळामध्ये 12 वर्षानंतर 21 वर्षानंतर मुळामध्ये एक विशिष्ट प्रकारची गणपतीचा आकृती तयार होते. त्याला श्वेतार्क गणेश म्हणतात. अनेक लोकांच्या घरामध्ये जे काही पिढीजात काही लोकांकडे ते प्राप्त झालेलं असतं ते स्थापित असते. तर श्वेतार्क गणपतीचं मंदिर वेरूळमध्ये साक्षी विनायकाचं मंदिर आहे. ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण ते जो घाट केलेला आहे त्या ठिकाणी असं कुंड तयार केलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पुढे घृष्णेश्वरला, वेरूळला, तिथे साक्षी विनायकाचं मंदिर आहे. ते पूर्ण श्वेतार्क गणपती तिथे स्थापित आहे. तर त्या ठिकाणी गेल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते असं सांगितलं आहे. आणि ज्यांच्याकडे श्वेतार्क गणपती स्थापित असतील त्याचं विधान आहे की चांदीच्या प्लेटमध्ये केव्हाही श्वेतार्क गणपती असले पाहिजे. त्यांना तुम्हाला सिंदूर म्हणजे शेंदूर त्यांना तुम्हाला दर चतुर्थीला लावणं गरजेचं आहे. शमीपत्र अर्पण करून त्यांची पूजा अर्चना केल्याने तुम्हाला खूप लवकर फलप्राप्ती होते आणि ते ऐश्वर्यप्रदाता सांगितलेलं आहे. मागे मध्यंतरी एक विषयसुद्धा मी असा ऐकलेला होता की सुरतमध्ये, गुजरातमध्ये अशा एक हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांकडे पूर्ण अख्खा हिऱ्यांचा पण गणपती आहे. शास्त्र सांगतं की श्वेतार्क गणपती हे हिऱ्यांच्या गणपतीचं पूजनाचं फल आपल्याला देतं. म्हणून श्वेतार्क गणपतीचं दर्शन तुम्ही घृष्णेश्वरला जाऊन साक्षी विनायकाच्या रूपामध्ये त्यांचं दर्शन तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळतो देखील. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो की जे गणपतीचं रूप आहे त्याची पूजा अर्चना फक्त हिंदू धर्मातच केली जाते की असं काही आहे की जगाच्या दुसऱ्या कुठे कोपऱ्यामध्ये पण गणपतीची पूजा किंवा मूर्ती आढळते आपल्याला? नक्कीच. मी नेहमी म्हणतो की बौद्ध तंत्रामध्ये सुद्धा गणपतीच्या वेगवेगळ्या तुम्हाला रूप आढळतात. नेपाळ, तिबेट, अनेक ठिकाणी जेव्हा आम्ही जातो तेव्हा गणपतीच्या लाल चित्रा गणपतीचे उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा मूलाधाराचेच गणपती म्हणतात. जेव्हा साधकाच्या जेव्हा वज्रयान शाखेमध्ये जे लोक लामा असतात त्यांना जेव्हा साधनेमध्ये विघ्न येतात त्यावेळी लामा सगळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना गणपतीची उपासना सांगितली जाते. तिबेटमध्ये सुद्धा वज्रयानमध्ये गणपतीची उपासना विशेष पद्धतीने केली जाते. कंबोडियामध्ये एक ज्वालामुखी आहे, त्याच्याबरोबर समोरच 700 ते 800 वर्षापूर्वी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. का की तो जो ज्वालामुखी आहे तो फुटू नये आणि गावावरती विघ्न येऊ नये म्हणून तिथे पण तुम्हाला गणपतीची आराधना दिसते. जापानमध्ये सुद्धा गणपतीची उपासना आहे, गणपतीचे मंदिर आहे, पण तिथे त्यांचे नावं वेगळे आहेत. ठीक आहे. नेपाळ तर हिंदू भूमीच होती, नेपाळमध्ये पण आहे. थायलंडमध्ये पण तुम्हाला गणपतीची उपासना अत्यंत प्रिय आहे. मध्यंतरी काही माझे जे मित्र आहेत हे थायलंड, बँकॉक ह्या साईडला आहे. तर तिथे तर आता तर नवीन गणपतीचं मंदिर दगडूशेठ हलवाई जे आपले गणपती त्याची प्रतिकृती केली गेली आणि तिकडे तर गणपती उपासना प्रसिद्ध आहे. अनेक जे साधक आहे
ते गणपतीची उपासना तिथे करतात. त्यामुळे फक्त आपल्याच धर्मात गणपतीची उपासना होते असं नाही आहे, ती अन्य धर्मामध्ये सुद्धा प्रचलित आहे. आणि गणपतीच्या उपासनेमध्ये महाराष्ट्राचा काय रोल आहे बरं? खूप जास्त रोल आहे. मी नेहमी सांगतो की मला अभिमान आहे आणि मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्राने ह्या जगाला काय दिलं, तर मी सांगेल महाराष्ट्राने या जगाला गणपती उपासना दिली. प्रत्येक बंगालमध्ये आधी तुम्ही गेला तर तिथे देवी उपासनेची प्रधानता आहे, महाकाली आदी उपासनेचं महत्त्व आहे. तर देवी उपासना आपल्याला तिकडून आली. उत्तर भारतातून आपल्याला रामकृष्ण म्हणजे राम आणि कृष्णाची उपासना आपल्याला मिळाली, शिवाची उपासना मिळाली. तसं मी हक्काने सांगतो की आपल्या महाराष्ट्राने या संपूर्ण जगाला गणपती उपासना दिली आणि गणपती उपासना महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक केली जाते. आणि जिथे मोरयाचे अष्टविनायक आहे, ज्या ठिकाणी मयुरेश्वर नावाचं मुख्य दैवत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर गणपती उपासनेचं मुख्य केंद्र होतं. त्यामुळे आपल्या संपूर्ण याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे की गणपती उपासना ही मुख्य आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक प्रचलित होती. म्हणून तर गणपती उपासना इथे आपल्याला इतकं दिसतं, 10 दिवसाचं दिसतं. पेशवे काळात तर तुम्हाला माहिती आहे की गणपती उपासना अधिक प्रिय होती. पेशवांपासून गणपतीची उपासना खूप जास्त झाली. असे अनेक मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी शिवरायांनी विशेष अनुदान दिलं गणपतीच्या मंदिर बांधणीसाठी. अहिल्याबाईंनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती उपासना अत्यंत प्रचलित आहे आणि जगाला दिलेली देणगी माझ्या तरी भाषेत. ओके, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की तो प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या गणपतीची उपासना केली पाहिजे? खूप सुंदर प्रश्न. ज्या लोकांना जीवनामध्ये संकट आहे त्यांनी विघ्नहर्ता गणपतीची उपासना केली पाहिजे. ओम विघ्न विनाशिने जो काही स्वरूप आहे विघ्ननाशिने गणपतीचं, त्या स्वरूपाचं आपण आराधना केली पाहिजे. ओम विघ्नहर्ते नमः ह्या मंत्राची उपासना जरी तुम्ही केली तरी तुमच्या आयुष्यातलं विघ्न हे दूर होतं. आज त्याला शास्त्रप्रमाण आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जर कधी तुम्हाला यश पाहिजे असतील, अथर्व शीर्ष पठन केलं गेलं पाहिजे. अथर्व म्हणजे काय, न हलणारं. शीर्ष म्हणजे काय, डोकं. ज्यांना एकाग्रता पाहिजे. सरस्वती जशी बुद्धीची देवता आहे. बघा ना तुम्ही, सरस्वतीचं वाहन काय आहे, मोर आहे. ठीक आहे, पण मोर तर साईडला दिसतो, पण तिथे दगडावरती बसलेल्या माता सरस्वती आहे. म्हणजे तुम्हाला एखादी विद्या करायची असेल तर तुम्हाला कठोर तुमची परीक्षा घेतली जाते. कठोर परिश्रम तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला सरस्वती फलीभूत होते. आणि गणपती अगदी आनंदानं, की जरी बुद्धी जरी आली तरी तुम्हाला त्याचा अहंकार नाही झाला पाहिजे. तुम्हाला त्याचा आनंदात किंवा एक संयमात राहून तुम्ही त्या बुद्धीचा वापर कसा करावा हे तुम्हाला गणेश शिकवतात. म्हणून गणपतीची उपासना प्रत्येक विद्यार्थी लोकांनी केली पाहिजे. ज्यांच्यावरती कर्ज आहे, ज्यांना खूप कर्जातने जे लोक हैराण झालेले आहेत, त्यांनी ऋण मोचक गणपतीची उपासना केली पाहिजे. ऋणहर्ता गणपतीची उपासना केली पाहिजे. हरिद्रा गणपतीची उपासना त्यांनी केली पाहिजे. ज्यांच्यावरती कर्ज जास्त झालेलं आहे त्यांनी गुरुजींकडून किंवा जे त्यातले जाणकार आहे त्यांच्याकडून ती माहिती घेतली पाहिजे. त्यांच्याकडनं त्याचे अनुष्ठान पूर्ण करून घेतले पाहिजे. ज्यांना संतान नाही आहे अशांनी संतान गणेशची साधना केली पाहिजे. जसं संतान गोपाल मंत्र आहे तसं संतान गणेशसुद्धा मंत्र आहे. उच्चिष्ट गणपती तर संततीसाठी खूप लाभकारी ठरतो. जेव्हा आमच्याकडे अशा काही केसेस येतात त्यावेळी आम्हाला त्यांच्याकडनं ती साधना करून घ्यावी लागते. म्हणून संतान गणेशची साधना करणं खूप गरजेची आहे. विद्या गणेश, एकाक्षर गणेश आणि ज्यांना स्टेबिलिटीसोबत आर्थिक स्थिती खूप ज्यांना चांगली करायची आहे, व्यापारामध्ये त्यांना पुढे जायचं असेल, त्यांनी शिप्रप्रसाद गणपतीची साधना केली पाहिजे. शिप्रप्रसाद गणपती तुम्हाला खूप काही आयुष्य प्रदान करतं. भोग, मोक्ष, आर्थिक स्थिती खूप वाढवून देतं. म्हणून शिप्रप्रसाद गणपती. वरतून गणपतीला योगाचं पण कारक सांगितलेलं आहे, योग साधनेचं कारक सांगितलेलं आहे. म्हणून ज्या लोकांना योग साधनेत पुढे जायचं आहे त्यांनी गणपतीची उपासना केली पाहिजे. नाथ संप्रदायामध्ये सुद्धा गणपतीची उपासना आहे. जोपर्यंत तुमचं मूलाधार 3 प्रकारचे बंध आहे, जालंधर बंध, उडियान बंध आदी बंध सांगितलेले आहे, तर ह्या बंधांवरती गणपतीचं आधिपत्य आहे. जोपर्यंत तुम्ही, आता जेव्हा आम्ही काही साधना करतो तर काही शाबरी प्रयोग असतात. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर नाडी शोधन प्राणायाम करताना तुम्हाला गणपतीचं ध्यान मूलाधारामध्ये करावं लागतं. आणि शाबरी मंत्रामध्ये गणपतीचे मंत्र आहे. त्यामध्ये जोपर्यंत तुमचा मूलाधार पॅक नाही होणार,
जोपर्यंत तुम्ही त्या तुमचं सहस्रारापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून नाथ संप्रदायामध्ये सुद्धा गणपतीची विशेष साधना दिलेली आहे. जे काही अंग संरक्षणासाठी किंवा जेव्हा तुम्ही आसनावरती बसता त्यावेळीसुद्धा शावर मंत्र आम्हाला उच्चार करावे लागतात, जेणेकरून त्या आसनाचं बल आपल्याला भेटावं. आसन हलू नये, आसन स्थिर झालं पाहिजे. म्हणून नाथ संप्रदायामध्ये सुद्धा गणपतीची विशेष साधना नाथांनी सुद्धा केलेली आहे. आता आणखी एक प्रश्न विचारूनच घेतो. एवढं पॉडकास्ट झालाय तर काही लोकांना ना गळ्यामध्ये गणपतीचं लॉकेट घालायला आवडतं समजा. सुंदर. तर त्याच्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने घातलं पाहिजे किंवा काय? गणपतीचे स्वरूप अत्यंत लवकर फलदायी ठरणारं असतं. प्रत्येक लोक गळ्यामध्ये चांदीचं सोन्याचं धारण करतात, पण त्यासोबत विद्यार्थ्यांना गणेश रुद्राक्ष असतो. जसा रुद्राक्ष आहे, एखादी रुद्राक्ष असतो तर रुद्राक्षाला एका साईडला अशी सोंड आलेली असते. तर माझ्या ह्या माळेमध्ये सुद्धा गणेश रुद्राक्ष आहे. गणेश रुद्राक्ष म्हणजे काय? 5मुखी, 6मुखी, 8मुखी रुद्राक्षाला छोटीशी सोंड येते, ती प्राकृतिक असते, त्याला गणेश रुद्राक्ष म्हणतात. गणेश रुद्राक्ष धारण केल्याने राहू केतू चे दोषमुक्त होतात आणि विद्यार्थी एकाग्र होतात. म्हणून गणेश रुद्राक्ष धारण केलं पाहिजे. जे राजकारणी आहे, नगरसेवक असतील, ग्रामसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांना आम्ही सांगतो की मुंगा गणपती, जे काय शेवटी गणपतीचं रूप आहे, मुंगा पोवळ्यामध्ये गणपती तयार केलेले असतात, ते तुम्ही गळ्यामध्ये धारण करू शकता. त्याचं खूप चांगलं तुम्हाला रिझल्ट भेटतात. पण गणपतीचं स्वरूप आहे तर त्याचे नियम आपल्याला पाळले गेले पाहिजे. की तुम्ही गळ्यामध्ये गणेश आहेत आणि तुम्ही नॉनव्हेज ड्रिंकिंग करत असाल तर ते तुम्हाला फलदायी कसं ठरेल. म्हणून नियम पाळून जर कधी तुम्ही ते वापरू शकलात गळ्यामध्ये तर तुम्हाला खूप त्याचं सुंदर अनुभव येतं. आता एवढं सगळं आपला सुंदर गणपतीचा पॉडकास्ट तर झालेला आहे, पण तरी शेवटचा काही मेसेज तुम्हाला काही द्यायचा आहे का आमच्या ऑडियन्ससाठी? नक्कीच. आपल्या श्री पीतांबरा बगलामुखी शक्तिपीठम येथे अहिल्यानगर विशेष काही पर्व त्या ठिकाणी आपण उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा करत असतो. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे कालभैरव जयंती. आणि ह्यावर्षी कालभैरव जयंती 12 नोव्हेंबरला येते. मागच्या वेळेला म्हणजे चैत्र नवमीच्या वेळेला आपण खूप मोठं दशमहाविद्यायुक्त बगलामुखी हवन आपण केलं होतं. तुम्ही होतात आणि खूप लोक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने त्याला खूप अगदी प्रतिसाद दिला, चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येकाने त्या यज्ञामध्ये प्रत्येकजण सहभागी झाले. तसंच आताचा जो यज्ञ आहे तो खूप जास्त विशेष आहे, कारण की कालभैरव जयंतीचा पर्व आहे, कालाष्टमी आहे आणि त्या दिवशी आपण एका वेळेला खूप मोठं हवन करतो आहे, ते आहे भैरवचंडी यज्ञ. आणि जेव्हा तुम्ही सगळींकडून तुमचं आयुष्य हे डिस्टर्ब झालं असेल त्यावेळी भैरव तत्व तुम्हाला वाचवतं. आणि सुरुवात गणपती यज्ञापासूनच होणार आहे. आणि प्रत्येकजण त्या हवनामध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होणार, जी काही तुमची समस्या असते त्या समस्येचं निराकरण चंडी आणि विनायक करतात. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की कलवचंडी विनायका. तर ह्या कलियुगामध्ये चंडीची उपासना खूप लवकर फलदायी असते. म्हणून भैरवचंडी हा या यज्ञामध्ये प्रत्येकाने घ्यायचा आहे. ओके. तर त्याच्या जे काही डिटेल्स असतील त्या कुठे मिळतील? आपले जे काही आता डिस्क्रिप्शनमध्ये एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाने जॉईंट व्हायचं आहे. आणि महिन्यातून एक दिवस आपण एक झूम मीटिंग घेतो, त्यामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स मी स्वतः ती मीटिंग घेत असतो. ते तुम्हाला सगळं समजून सांगितलं जाणार की त्या यज्ञामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आणि यज्ञाला बसण्याच्या अगोदर आपण लोकांकडनं साधना करून घेतो. जोपर्यंत साधना होत नाही तोपर्यंत यज्ञाला तुम्हाला बसता येत नाही. म्हणून साधना काय करायची, नियम कसं आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, त्या मीटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जातं. ओके, चालेल. मग तो जो काही ग्रुप असेल त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवूया. आणि मी आवर्जून सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण हा जो काही यज्ञ किंवा प्रत्येक जे विधिविधान वारंवार काही मुहूर्तांवर ते करत असतो, याच्यासाठी करत असतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे, अडचणी आहे. आणि जेव्हा तुम्ही असे आराधना सामूहिकरित्या करता तेव्हा तुम्हाला त्याचे प्रश्नाचे जीवनातले जे काही अडचणी आहे त्यातून तुमचा मार्ग निघतो. आपण अनेक ठिकाणी मोठ्या सगळ्या गोष्टी करतो, पण हिंदू धर्मातले आज हे अनुष्ठान सामूहिकरित्या होतील तेव्हा आपला धर्म टिकणार आहे, तेव्हा आपली अडचण दूर होणार आहे. जर कधी मी एकदार बोलतो आहे की एखादी मी मंत्र जप करतो आहे, एकदार बोलतो आहे, तर माझा आवाज एक छोटासाच निघेल. पण जेव्हा सामूहिकरित्या ते पूजा होते तर त्याची ऊर्जा खूप वेगळी होते आणि तत्काल लोकांचे कामं होतात. आणि आज जर कधी आपण हे सामूहिकरित्या आपण ह्याचं जर कधी आयोजन केलं तर मला असं वाटतं की आपल्या धर्मातील तंत्रशास्त्रातील जे काही प्रयोग आहेत
ते लुप्त नाही होणार. धर्म केव्हा टिकेल? जेव्हा धर्मातलं ज्ञान टिकेल ना. आज सामूहिक एवढं यज्ञ होणार आहे, त्याच्यामध्ये शेकडो किलो तूप हवनामध्ये जळतं, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये पडतात, वेगवेगळ्या वनस्पती पडतात. हे तुम्हाला बघायला केव्हा भेटेल की असंही आहे, असेही प्रयोग आहेत, हे आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण आपल्या पीठमतर्फे ह्या सगळ्या गोष्टी सामूहिकरित्या करत असतो. आणि ह्या वेळेला तर लक्ष अर्चन म्हणजे ललिता सहस्त्रनामाने 1,00,000 वेळा अर्चन आपण करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने या साधनेमध्ये आलं पाहिजे. भैरवचंडीचं यज्ञामध्ये प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. ज्यांनी या यज्ञामध्ये, आता 11वं वर्ष आहे, 10 वर्षापासून आम्ही बघतो आहे, 10 वर्षामध्ये जे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते, दरवर्षी त्यांच्यामध्ये ग्राफिकल चेंज दिसतो. प्रत्येक व्यक्ती किती दुरून दुरून येतात. तर त्या कार्यक्रमाचा प्रत्येकाने सहभाग हा घेतला पाहिजे. आणि आम्ही यायचं की नाही? नक्कीच. येस. तर मंडळी, आशा आहे की आजचा जो पॉडकास्ट होता गणपती बाप्पांवरचा, तो तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. कारण आपण तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतात, मला असं वाटतं की तो प्रत्येक प्रश्न आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये घेतलेला आहे आणि त्यातून तुम्हाला त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालीच असतील. आणि ती उत्तरही आपल्या लाडक्या मयुरेश गुरुजींकडून मिळाली असतील. म्हणजे त्याला काहीतरी आपण म्हणतो ना की एक वजन आहे त्याच्यामध्ये. आणि तरीही तुमच्या मनात जर काही प्रश्न असले तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात. आणि मयुरेशजींनी सगळ्या शेवटी जे सांगितलं की येणाऱ्या 12 नोव्हेंबरला श्री पितांबरा बगलामुखी शक्तीपीठम अहिल्यानगर येथे ते एक मोठा यज्ञ आयोजित करत आहेत. भैरवचंडी हवन ते आयोजित करतात. तर याच यज्ञासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने तिथं हजर राहायचंच आहे. मी स्वतःही तिथं माझ्या घरचा कार्यक्रम असल्यासारखा तिथं हजर राहणार आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जर तुमच्या आयुष्यात जर काही समस्या असतील, त्या समस्यांची उत्तरं जर तुम्हाला मिळत नसतील, तर नक्कीच आपण सगळे मयुरेशजींचा एक आशीर्वाद घेऊ शकतो, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. म्हणून नक्की येणाऱ्या 12 नोव्हेंबरला या हवनासाठी नक्की हजर राहा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करत राहा आणि तुमचं प्रेम आम्हाला मिळू द्या, हीच एवढी प्रार्थना आहे. थँक्यू सो मच.